नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपण जे आपल्या या चॅनलवर आपण सध्या व्हिडिओ टाकत आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ कशाबद्दल राहणार आहे ठीक आहे, थंबनेलमध्ये तुम्ही बघितलंच आहे। तर हे जे काही नियोजन राहणार आहे मी तुम्हाला पहिलेच सांगतो की जे सुरुवातीपासून आपण करताय, कपाशीमध्ये असो किंवा बाकीच्या पिकांमध्ये असो, आपण जे नियोजन करतात ते म्हणजे अमृत पॅटर्न ठीक आहे। तर अमृत पॅटर्न करण्याचा भाग असा आहे की हे प्रॅक्टिकल नियोजन आहे। मला माहिती आहे की आजच्या ज्या जमान्यात या युगामध्ये सध्या ऑनलाईन जमाना आहे ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे, सगळे आपल्या सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह राहतात। तर माहिती आहे सगळ्यांना की जे काही नियोजन कोणी शेड्यूल बेस करतात किंवा प्रोडक्ट बेस जे करतात हे नियोजन करतात शेतकरी ठीक आहे। तर तशा टाईपचं जे हे नियोजन आहे नाही, प्रोडक्ट बेस नाही आहे। जे काही आहे ते प्रॅक्टिकल आहे, जे काही आहे त्यांच्या अनुभवातून आहे। आणि सगळ्यात मेन गोष्ट ही जे एकदम कमी खर्चात ठीक आहे, प्रॅक्टिकल तर आहे। कारण प्रॅक्टिकलमध्ये काय होते, प्रॅक्टिकल म्हटल्यावर आपल्याला माहिती राहते की नेमकं कोणत्या स्टेजला कोणती प्रॉब्लेम आपल्या पिकामध्ये येऊ शकतात ठीक आहे। त्यामुळे जे आपण हा जो पॅटर्न आपण निवडला आहे माझ्यासाठी पर्सनली ठीक आहे। आपण टरबूज पिका, सध्या तुम्हाला मी टरबूज पीक दाखवतो। बघा मित्रांनो, इथे जे आपण जवळपास एकर भरात क्षेत्र समजू शकतो आपण। लागवड जे आपण अशी झिगझॅगमध्ये, झिगझॅग म्हणजे बघा इथे जे आपण इथे बघा एक रोप आहे, पुन्हा इथे एक रोप आहे ठीक आहे, त्यानंतर पुन्हा इथे सिंगल रोप आहे आणि पुन्हा असे डबल रोप, म्हणजे अल्टरनेट आपण 2 झाडं, त्यानंतर पुन्हा 1 झाड, त्यानंतर अजून 2 झाड, म्हणजे असे जे आहे आपण या एकरभर क्षेत्रामध्ये 7600 ते 7700च्या दरम्यान जे इथे रोपं आपली बसलेली आहे। तर सध्या तुम्हाला मी सेटिंग दाखवतो मित्रांनो, सेटिंग किती जबरदस्त प्रकारे झाली आहे। आणि या प्लॉटला बघा ठीक आहे, इथे एक टरबूज आहे, त्यानंतर हे बघा इथे एक टरबूज आहे ठीक आहे, जवळच 3, त्यानंतर इथे एक टरबूज आहे पुन्हा ठीक आहे। इथे एक ही सेटिंग झाली आहे बघा, त्यानंतर पुन्हा इथे टरबूज आहे, पुन्हा इथे एक ही सेटिंग आहे, इथे बघा इथे जवळजवळ 2 सेटिंग आहे ठीक आहे। तर अशा प्रकारे बघा एकदम जवळजवळ सेटिंग इथे सध्या आपल्या प्लॉटची झालेली आहे बघा, एकदम सुंदर प्रकारे। मला तर असं वाटते की आपली सेटिंग झाडाची टरबूजची एकदम जबरदस्त इथे झालेली आहे। आणि हा प्लॉट जवळपास म्हणजे आता जो काही फेब्रुवारी महिना आहे आणि याची तारीख आहे 25, आणि या प्लॉटला जवळपास जे मित्रांनो आज 10 जानेवारीची जी आहे लागवड आहे। तर 40 म्हणजे 45 दिवसादरम्यान जो आपला हा प्लॉट आहे ठीक आहे, नेट 45 दिवसात तुम्ही बघू शकता या स्थितीला ही कंडिशन आहे। ग्रीनरी वगैरे तुम्ही जे काही सगळं तुमच्या समोर आहे बघा, एकदम चांगल्या रीतीने प्लॉट आपला सध्या डेव्हलप झालेला आहे। तर हा जो आहे अमृत पॅटर्ननेच आपण डेव्हलप केलेला आहे आणि एकदम कमी खर्चात याला काही आपण डोस दिला आहे 10-26-26चे, म्हणजे 9-24 आपण त्याला डोस दिलेला आहे। त्यानंतर थोड्या प्रमाणात विद्राव्य खत आणि एकदम स्वस्तात जे फवारणे आपण आपल्या कपाशीवर किंवा बाकीच्या नॉर्मल जनरल पिकावर आपण करतो तेच आपण फवारणी इथे केलेलं आहे। आणि सांगण्याचं तात्पर्य इथेच की बघा प्लॉट किती सुंदर प्रकारे इथे डेव्हलप झालेला आहे आणि कमी खर्चामध्ये। कारण जेव्हा टरबूज आपण म्हणतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले कोणाचं ना कोणाचं मार्गदर्शन घेतो, कारण हे सगळ्यांसाठी सध्या जे नवीन पीक आहे आणि कोणाला वाटतं की रिस्की पीक आहे, बरोबर आहे, मान्य आहे रिस्की म्हणजे आहे। जसे जे आपलं जनरल पीक आहे सोयाबीन, चना असो, तूर असो, त्या पिकांवर एवढा जसा रोग येत नाही, तर याला जे आपल्याला रोज याला भेट द्यावं लागते, निदान आपल्या शेतात येणे, काही ना काही आपण इथे पाहणी करणे की नक्की रोग कसला आहे ठीक आहे, आणि रोग असल्या लगेच आपल्याला इथे फवारणी घ्यावं लागते। तर अशा टाईपचं जे हे पीक आहे तर नक्कीच जर तुम्हाला मित्रांनो करायचं असेल पीक कमी खर्चामध्ये, जे की कोणाला न विचारता ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड न होता, कारण कॉम्प्लिकेटेड म्हणजे की बघा आपण एका जणाला विचारतो तो अलग सांगते, आपण दुसऱ्याला विचारतो तो अलग सांगते, आपण तिसऱ्याला विचारतो तो अलग सांगते नाही, अशा प्रकारे पूर्ण दिमागमध्ये आपल्या खिचडी बनून जाते आणि आपल्याला समजत नाही की नेमकं काय करावं म्हणून ठीक आहे। तर एवढी कॉम्प्लेक्सिटी पहिलेच आपल्या जीवनामध्ये खूप झालेली आहे, एवढी पाहिजे नाही। तर सिम्पलमध्ये जर आपल्याला कोणतं नियोजन करायचं असेल नक्की तुम्ही इथे हा जो आहे अमृत पॅटर्नने तुम्ही निवडू शकता ठीक आहे। मी काही इथं ब्रँड प्रमोशन किंवा त्यांचं प्रमोशन नाही करता, बस त्यांना एक सपोर्ट म्हणून जे मनापासून मी करता, कारण ते शेतकऱ्यासाठी खरं काम करतं ठीक आहे। आणि जे काही पूर्ण नियोजन आपण हे दिनेश भाऊंच्या मार्गदर्शनानेच केलेलं आहे ठीक आहे। तर नक्कीच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सुद्धा विचारू शकता कमेंट बॉक्सद्वारे ठीक आहे। काही प्रॉब्लेम असेल तर कॉल करू शकता किंवा अमृत पॅटर्न तुम्ही ॲपसुद्धा प्ले स्टोरवरून घेऊ शकता। तर मित्रांनो अशा प्रकारचे हे ते नियोजन आपण केलेलं आहे। मित्रांनो माहिती कशी नक्की सांगा, अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा। आणि टरबूज जे काही पीक घेणारे आहे त्यांनासुद्धा जे हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।